नमस्कार. उद्योजकांना नवी ओळख आणि नवीन दिशा देणारा मंच म्हणजे MEA. MEA नेहमीच उपक्रम राबवत असतं व्यावसायिकांसाठी. याही वर्षी MEA एक असा एक्स्पो आयोजित करणार आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि याच एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आपल्यासोबत उपस्थित आहेत कम्फर्ट लिव्हिंग फर्निचरचे फाउंडर शशिकांत आजबे आणि राजू कवळे सर. नमस्कार. नमस्ते सर. नमस्ते. सर, तुम्ही इतका मोठा व्यवसाय प्रस्थापित केला आहात, तर तुमचा व्यवसाय कधीपासून सुरू झाला आणि कसा सुरू झाला? आमचा व्यवसाय सप्टेंबर 2021 पासून चालू झालेला आहे. आमच्या वर्षाला ह्या वर्षासहित आम्हाला 4थं वर्ष चालू आहे. तर तुम्ही आधी नोकरीत होता, नोकरी करायचा आणि मग व्यवसाय दोघांनी मिळून सुरू केला. सो त्यामागचं काय थॉट होता? आम्ही दोघं जवळपास 17 वर्ष फर्निचर इंडस्ट्रीमध्येच काम करत होतो. तर दोघांचं एकमेकाचं बॉन्डिंग चांगलं होतं, कारण मी अकाउंट परचेस मध्ये काम करत होता, हा सेल्स मध्ये करत होता. आम्हाला तो कॉन्फिडन्स होता की बिझनेस चालू झाल्यानंतर आम्ही याच्यामध्ये ग्रोथ करू. तर सप्टेंबर 2021 मध्ये सुरुवात केली. सर्वसाधारण 1500 स्क्वेअर फूटचं आम्ही शोरूम सुरुवात केलं. त्यातून जसा रिस्पॉन्स येईल त्या पद्धतीने आम्ही त्यामध्ये एरिया, डिस्प्ले एरिया वाढवत गेलो आणि आजच्या रेटला जवळपास माझं 8000 स्क्वेअर फूटचं शोरूम आहे. खूप छान गोष्ट आहे सर, कारण कमी कालावधीत इतकं मोठं तुम्ही शोरूम तुमचं निर्माण केलं आहात. तुमच्या व्यवसायातला असा कुठला टर्निंग पॉइंट होता ज्यामुळे तुमच्या व्यवसायाला आणि तुमच्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली असं आपण म्हणू शकतो? लॉकडाऊन हा टर्निंग पॉईंट म्हणता येईल, कारण लॉकडाऊनच्या अगोदर आम्ही दोघं पण एका ठिकाणी जॉब करत होतो. लॉकडाऊन नंतर अशी परिस्थिती झाली की ज्या कंपनीमध्ये आम्ही काम करत होतो थोडंसं ते तिथून आम्हाला चेंज करावं लागलं. आणि चेंज केल्यानंतर आम्ही दोघांनी डिसाईड केलं की स्वतःचं काहीतरी क्रिएट करायचं, स्वतःचं काहीतरी बिझनेस करायचं. आणि त्यातून आमची दोघांची प्लॅनिंग झालं. प्लॅनिंग केल्यानंतर स्टार्टिंगला सुरुवातीला छोटंसं दुकान स्टार्ट करून आम्ही बिझनेस करायचं सुरुवात केली. आणि 3 वर्ष पहिले आम्ही MEA मध्ये जेव्हा मेंबरशिप घेतली, मेंबर झालो, त्यापासून आम्हाला चांगला MEA मध्ये पण चांगला बिझनेस मिळाला, चांगला रिस्पॉन्स दिला. MEA मधल्या बऱ्याच लोकांनी आम्हाला चांगली मदत केली आणि आमचं मार्केटिंग MEA मध्ये भरपूर झालेलं, नाव झाल्यामुळे आम्हाला MEA मधून बरेच लोक येऊन इथून परचेस करून जातात. अच्छा. आणि खरं तर हा व्यवसायामध्ये खूप स्पर्धा असते. कुठलाही व्यवसाय म्हटलं की स्पर्धा ही आलीच. मग या सगळ्या परिस्थितीत तुम्ही तुमच्या व्यवसायाला कसं वेगळं बनवता? आम्ही 3च गोष्टी लक्षात ठेवल्यात व्यवसाय करत असताना, की चांगली क्वालिटी द्यायची, चांगलं प्राइस द्यायची आणि चांगली सर्व्हिस द्यायची. त्यामुळं आम्हाला 3 वर्षामध्ये ह्या 3 गोष्टीमध्ये खूप मोठा फायदा झाला. त्यामुळं आमचा बिझनेस छान चालतो. MEAची अशी कुठली इम्प्रेसिव्ह गोष्ट तुम्हाला वाटली? जे गेट टुगेदर करतात MEA मध्ये, क्रिकेट मॅचेस भरवतात, ते चांगलं वाटतं. त्या निमित्तानं सगळे व्यावसायिक लोक एकत्र येतात आणि विचाराची पण देवाणघेवाण होते आणि बिझनेस पण शेअर होतो आणि तिथून चांगला फायदा होतो. अच्छा. आणि आता नुकता होणारा MEAचा इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो आहे, सो त्यात सुद्धा तुम्ही 3-4 काहीतरी स्टॉल बुक केले. तर त्यामागचं नेमकं कारण काय आहे? स्वतःचं जे ब्रँड आहे त्या ब्रँडला एकतरी आम्हाला डेव्हलप करायचंय आणि संपूर्ण इंटरनॅशनल लेवलला आम्हाला त्याला प्रमोट करायचंय. त्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. प्लस आम्हाला जो MEA मधून जो आतापर्यंतचा रिस्पॉन्स चांगला आलेला आहे त्याच्यामध्ये अजून ग्रोथ करण्याच्या हिशोबाने आम्ही 4 स्टॉल घेऊन आम्ही संपूर्ण MEA टीमच्या समोर प्रमोट होण्याचा प्रयत्न करतो. आणि MEA मधले बरेचसे असे काही मेंबर आहेत, त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुमचं एवढे चांगलं प्रोडक्ट आहेत, एवढा चांगला बिझनेस करतात, तर हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. तर तुम्ही MEA मध्ये आले तर तुम्हाला अजून नक्कीच त्याचा बेनिफिट होईल. आणि खरं तर व्यवसाय म्हटलं की नवीन उद्योजक व्यवसायात येऊ पाहतात, सो त्यांना तुम्ही काय सांगाल? नवीन व्यवसाय चालू करायच्या अगोदर प्रत्येकाने सुरुवातीला थोडंसं व्यवसायाबद्दल माहिती घेऊन, थोडंसं मार्गदर्शन घेऊन, जसं आज MEA मध्ये बरेचसे बिझनेसमॅन आहेत त्यांच्याकडून थोडंसं गायडन्स घेऊन आपण सुरुवात करू शकतो आणि स्वतःच्या स्किलनुसार आपण प्रगती करू शकतो. सर, यावर्षी होणारा MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो आहे, सो त्या संदर्भात तुम्ही इतर व्यावसायिकांना काय आवाहन कराल? आम्ही काय केलं की MEAच्या अचूक 20 वर्षाच्या जोरावरती आम्ही MEA मध्ये जवळपास 4 स्टॉल घेतलेले. स्टॉल नंबर E15, 48, 58 आणि 18 असे 4 स्टॉल घेतलेले. तर MEA मध्ये स्टॉल घेऊन आम्ही लोकांच्या समोर प्रेझेंट होतो. तर सर्वांनी आपला MEA मध्ये स्टॉल घेऊन प्रेझेंट व्हावे व एक आपली स्वतःची ओळख MEA मध्ये करून देण्याचा प्रयत्न करावा.
असं मी आवाहन करेन. धन्यवाद. हो.